साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त जय भीम क्रांती सेना सांगली जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, शांती किरण मद्रासी कॉलनी, सांगली येथे अभिवादन सभा व ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे, उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज दादा पाटील, तर प्रमुख वक्ते म्हणून दंगलकार कवी नितीन चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत। स्वागत अध्यक्ष म्हणून जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल तिवडे कार्यरत आहेत। गॅब्रियल तिवडे यांनी सांगितले की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं। त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं। पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र वायदंडे, महिला अध्यक्ष वनिता सकटे, युवक अध्यक्ष प्रशांत आवळे, जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण वारे, विनोद तांदळे, अजित सदामते, विजय वायदंडे, सुनील मोरे, मीनाक्षी क्षीरसागर, सुनीता तांदळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं सांगलीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंती या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही साजरी करत आहोत। या ठिकाणी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यामध्ये आम्ही ऐक्य परिषद घेतोय। ऐक्य परिषदेमध्ये ऐक्य परिषदेचे उद्घाटक म्हणून देवराजदादा पाटील, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजू आवळे हे आहेत। त्याचबरोबर नितीन चंदनशिवेंचा म्हणजे अण्णाभाऊंना अभिवादन म्हणून त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं आज जास्तीत जास्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे समाजासाठी दिलेलं योगदान, बहुजनांसाठी केलेलं कार्य, त्याचा समाजापर्यंत त्यांचं कार्य गेलं पाहिजे, त्यासाठी आज जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही अभिवादनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। तरी हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, शांती किरण मद्रासी कॉलनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी आपल्या माध्यमातून मी आपण विनंती करतो की या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं। त्याचबरोबर जिल्ह्यातून लोक येणारच आहेत, जिल्ह्याच्या बाहेरचे लोक येणार आहेत। तरी सांगलीकरांसाठी एक चांगली संधी आहे की आज नितीन चंदनशिवे या ठिकाणी येत आहेत आणि ते आपलं व्याख्यान देणार आहेत। तरी त्यांच्यासाठी आपण सर्वांनी ऐकण्यासाठी उपस्थित राहावं, या ठिकाणी ही जय भीम क्रांती सेनेच्या वतीने विनंती करतो।